हॅलो एव्हरीवन. मी ही सिरीज कंटिन्यू करते आहे जी रेड फ्लॅगची आहे कम्युनिकेशनच्या बाबतीत ती. तर नवरा बायकोंसाठी मी आज स्पेशल हा व्हिडिओ करते आहे की बऱ्याचदा असं होतं, मी मगाशी पहिल्या व्हिडिओत सुद्धा सांगितलं होतं की कितीही माणूस इंट्रोवर्ट असला तरीही तुम्हाला कम्युनिकेशन किती गरजेचं आहे हे प्रत्येकाला माहिती असतं. काही वेळेला या इंट्रोवर्ट नावाखाली पुरुष किंवा बायका बोलणं टाळतात. पण इथे मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते जी तुम्ही क्लिनिकली आणि सायकोलॉजिकली दोन्ही गोष्टींनी जर बघितली तर बाई आणि पुरुषामधला फरक इथे मी पहिला सांगेन की बाई जी आहे ती गप्प खूप वेळ राहू शकत नाही. ती सहन करते पण ती गप्प खूप वेळ राहत नाही, ती बोलते कुठे ना कुठेतरी. पण पुरुष जो आहे, जर पुरुष मात्र गप्प होऊ शकतो. पुरुषाला कधी कधी खूप बोलून त्याला असं वाटतं की मी माझं सेल्फ रिस्पेक्ट कमी करतोय किंवा माझी काही व्हॅल्यू राहणार नाही किंवा एक इगो म्हणूयात, अशाही अनुषंगाने पुरुष कुठल्याही बरेच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण हे मेजर गोष्टी आहेत, यांनी गप्प बसतो किंवा त्याला वाद नको आहेत की ती उगीच कटकट होईल, मी एखादा शब्द बोलेन आणि ती काहीतरी वेगळंच घेईल. या वेळेने सुद्धा पुरुष जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करतात आणि मग तिथे कम्युनिकेशन टाळतात. अजून एक गोष्ट आहे जी बऱ्याचदा अशी होते की पुरुषांच्या काही अपेक्षा असतात. जसं मी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची जी आत्ता मी एक आलेली माझ्याकडे केस होती किंवा माझ्याकडे जी क्लायंट होती तिची जी मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसंच काहीसं लग्नानंतरही होतं की नवऱ्याच्या काही बायकोकडनं अपेक्षा असतात. त्या अपेक्षा जर फुलफिल झाल्या नाहीत तर नवरा मौनात जाणं जास्त पसंत करतो. आणि मौन त्याचा एक खूप चांगलं एक त्याच्याकडे एक वेपन म्हणूयात आपण, जे तो मोस्ट ऑफ द टाईम वापरतो. तर बाई तिथे खूप घुसमटते आणि हा प्रश्न मला आलेला आहे, असे मला क्लायंट्स आलेले आहेत म्हणून मी या विषयावर बोलते आहे की बायका इथे खूप जास्त घुसमटतात इन द वे की इन द सेन्स की बायकांना बोलून मोकळं होणं हे जास्त त्या प्रेफर करतात. त्याही मौनात जातात, काही वेळेला डिप्रेशनमध्ये जातात, पण त्यांना बोलतं केलं पाहिजे. जर दोघंही शांत झाला तुम्ही, तर तुमचं रिलेशनशिप खूप जास्त वेळ टिकत नाही, कुठेतरी घुसमट होते त्या गोष्टीची आणि तिथे कुठेतरी कधी ना कधीतरी ब्लास्ट होतो. आणि ब्लास्ट झाला तर मग ते नातं खूप जास्त चिघळतं, तुटण्याची शक्यता असते. आणि बऱ्याचदा असं होतं, हे सगळं होऊ देत एखाद वेळेला मी म्हणते, पण ते झाल्यानंतर सुद्धा तुम्ही जर रिलेशनशिप ते कंटिन्यू करत असाल तर तिथे तुम्हाला हेल्दी कम्युनिकेशन, हेल्दी कॉन्व्हर्सेशन म्हणजे डीप कॉन्व्हर्सेशनची गरज असते. कारण जर तुम्ही ते मुलांसाठी, तुमच्या आईवडिलांसाठी जर ते कंटिन्यू करणार असतात रिलेशनशिप असाल, तर मात्र तुम्हाला तिथे आता एका पॉईंटला यायला पाहिजे की या पास्ट मेमरीज ज्या आहेत त्या राहणार आहेत, पण आता याचा उल्लेख पुन्हा आपल्याकडे होता नाही कामा. आणि आपल्याला कशा पद्धतीने पुढे जायचं आहे याच्यावर बोललं गेलं पाहिजे आणि पुन्हा प्रॉमिस केलं पाहिजे एकमेकांना की कितीही राग आला तरी या पास्ट गोष्टी आपण काढणार नाही आणि जर काढल्या गेल्या तर एकमेकांना सॉरी म्हणून पुन्हा पुढे जायचं आहे. काहीतरी तर तुम्हाला तिथे सेटलमेंट करता आली पाहिजे, तिथे तुम्हाला अंडरस्टँडिंगने जायचं आहे आणि मग ती सेटलमेंट झाली पाहिजे. पण उगीचच तुमच्या मुलांसाठी आणि पेरेंट्ससाठी जर तुम्ही कॉम्प्रोमाइज करणार असाल त्या रिलेशनशिपमध्ये, लग्नानंतरच्या म्हणते मी हे, तर ते खूप अवघड जाईल, खूप अवघड जाईल. कारण बेसिकली एक गोष्ट मी पुन्हा आधीसुद्धा सांगितली होती, आत्ताही सांगेन रिपीटेडली, की तुमचं जेव्हा मानसिक लेवलवर, तुमच्या इमोशनल लेवलवर जर तुमचं नातं चांगलं नसेल तर फिजिकल रिलेशनशिपवर सुद्धा तुमच्या तो नक्की 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 अफेक्ट होतो. तुम्हाला एकमेकांजवळ यायला वाटत नाही आणि एखाद्या पार्टनरने जरी स्पर्श करण्याचा सुद्धा प्रयत्न केला तर दुसरा पार्टनर डिनाय करतो. मग ती लेडीज असेल किंवा जेंट्स असेल, नवरा असेल किंवा बायको असेल, त्यांना तो स्पर्शही नकोसा वाटायला लागतो त्या व्यक्तीकडनं, त्या पार्टनरकडनं. आणि इथूनच सुरुवात होते. नुसता स्पर्श नको असेल, खांद्यावर हात नको असेल, अंगावर हात टाकणं नको असेल रात्री झोपताना, आणि तो स्पर्शच नसेल तर तुम्हाला ती इंटिमसी तुमची कमी व्हायला लागते आणि तिथूनच तुमच्या नात्यामध्ये दुरावा यायला सुरुवात होते. कारण मी आधी एक गोष्ट सांगितली होती की एका नवऱ्याने मला सांगितलं होतं की माझ्या बायकोला नुसतं टच करणंसुद्धा आवडत नाही. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला किंवा तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न केला, रात्रीसुद्धा तिच्या अंगावर हात टाकून नुसतं तिला जवळ घ्यायचा प्रयत्न केला, तरीही ती डिनाय करते. लिटरली अननोन असल्यासारखं ती लांब जाऊन झोपते, डिस्टन्स क्रिएट करते आणि
चिडचिड करते थोडीशी आणि हात झटकते किंवा अजून दूर होते, काही ना काही ती एक सायन्स देते आणि ज्याने मला असं खूप निग्लेक्टेड फील होतं. तर हे दोघांच्याही बाबतीत, कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं. तर अशी सुद्धा सुरुवात होते. तर मला असं वाटतं या घुसमटीमध्ये तुम्ही जगून खूप जास्त रिलेशनशिप हे टिकवू शकत नाही. मग कुठेतरी कधीतरी एखादा पार्टनर जर बाहेर जायला लागला किंवा बाहेर रमायला लागला, तो रिलेशनशिपमध्ये असेल नसेल ही पुढची गोष्ट आहे, पण बाहेर जास्तीत जास्त रमायला लागला, कुलिग्स बरोबर असेल तो त्याच्या किंवा त्याच्या मित्रांबरोबर जास्तीत जास्त असेल, विकेंड्सना तो घरीही टिकायला त्याचे पाय तयार नसतील, तर प्लीज समजून जा कुठेतरी काहीतरी चुकतं आहे आपल्या दोघांपैकी एकाचं आणि मग प्लीज इनिशिएट करा. आणि जसं मी पहिल्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तिथे तुम्हाला ब्लेम गेम करायचं नाही. जर तुम्हाला रिलेशनशिप टिकवायचं असेल तर तुम्हाला कन्सर्नमध्ये जाऊन त्यांच्या काळजीपोटी तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि मग हळूहळू हळूहळू गेट इन करा त्या व्यक्तीला, तुमच्या पार्टनरला, आणि मग तुम्ही विषय काढा. आणि तिथे सुद्धा ब्लेम असले नाही पाहिजे जर तुम्हाला ते नातं टिकवायचं असेल तर. अजून तुम्हाला कुठल्याही प्रकारची हेल्प हवी असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आमच्यामधली इंटिमसी कमी झालेली आहे, इमोशनल असेल, फिजिकल असेल किंवा कुठल्याही प्रकारे मेंटली तुम्ही डिस्टर्ब आहात तुमच्या पार्टनरच्या बिहेवियरनी, तर किंवा कम्युनिकेशनमध्ये काही खूप मोठा गॅप होत असेल किंवा काही मिसअंडरस्टँडिंग्स होत असतील, तर नक्की पहिला क्लॅरिटी कॉल घ्या. तुम्हाला जर कम्फर्टेबल वाटलं, तुम्हाला जर वाटलं की पुढे कंटिन्यू करावं, तर तुमचे पुढचे सेशन्स तुम्ही बुक करू शकता. पण पहिला क्लॅरिटी कॉल घ्यायचा असेल तर टोटली फ्री आहे 45 मिनिट्सचा. डू पिंग मी फॉर दॅट. आणि थँक्यू सो मच फॉर लिसनिंग टू मी. काहीही अडचणी असतील किंवा कुठेही कधीही बोलावंसं वाटलं तर नक्की मला पिंग करा. थँक्यू सो मच. लव यू ऑल.